ज्याला म्हटलं जातं जब्बीर खान जातो बॅटिंगला आणि दुसऱ्या साईडला अयान हा तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय दर्जेदार मानाची आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या लोकांना अभिमानाची तुम्हाला सर्वांची लोकप्रियतेची स्पर्धा आपण बघत आहात ते म्हणजे धर्मवीर चषक. ओ पहिला चेंडू पुन्हा बॉक्स आउट. मोठा संकटगडी बाद. बॅक टू बॅक दुसऱ्या मॅचवर गोल्डन डकचा शिकार झालेत बॉक्स आउटच्या रूपामध्ये जब्बीर खान. आता बाकी नवीन बॅटर जातो निलेश मिश्रा. आगवणकर आहेत की नाही या दशला टाळ्या मारा. हा हा ये है खाडी कादम ना भरती आहे ना होटी आहे येतो सिर्फ मला आगवणकर आहे अशा पद्धतीने बघायला मिळतात. पहिल्याकडे तंबूत परतलाय. आता बाकी निलेश जातोय. निलेश मिश्रा छोटू नावाने परिचित असणारा आणि निश्चितच एक चांगला बॅटर म्हणून या पालघर पॅराडाईज बॉक्स क्रिकेटमध्ये ओळखला जातोय. हो इथे बाकी चांगला शॉट. पहिला चेंडू बघितला सरळ चेंडू टटवला तो सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौका आणि या 4 धावांशी जर विचार केला धावसंख्या होते 4. पायावरती चेंडू होता जबरदस्त पुन्हा ग्राउंड्स केला. 4 धावा बघायला मिळतात. अनुज गोलंदाजी करतोय. विजेत्याला 50,000 रुपये उपेंद्र 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ इथे बघा चेंडू पर्यंत वेगाने आला टॅप झाला परंतु टायमिंग प्रॉपर झाला नाही. सरळ क्षेत्ररक्षण केलंय. पुन्हा एकदा अनुज नावाचा गोलंदाज बघतोय. समोर आहे तो म्हणजे निलेश. हो इथे बाकी चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाशी विचार केला 5 धावा या बाकी फलकावर लागल्या जात आहेत. आजच्या दिवसात तुम्ही जर विचार केला पहिला संघ तुम्हाला जय हनुमान उनभाट हा बघायला मिळाला. दुसरा जय हनुमान पहिला तुम्हाला साई एकता बिरवाडी पूर्वी 11 पाउंडर पुरस्कृत आणि यातील विजेता हा तिसरा संघ आज बघायला मिळेल. पुन्हा एकदा अनुज मार्गस्थ होत आहेत. अयाने चेंडू ड्राईव्ह केलाय. ओ हो हो काय फिल्डिंग बघायला मिळालंय. उडणाऱ्या पक्षीला तळणाऱ्या बोटीला आणि धावणाऱ्या पक्षाला कोण थांबवू शकतो अशा पद्धतीचं. चला पाण्याची बॉटल पाठवा लगेच. ऑर्गनायझर कमिटी लगेच मध्ये जायचंय. बघा ही जी प्रिकॉशन आहेत ना ही आपल्याला करावी लागेल. मंगेश डांगणे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक. हु इज द फिल्डर. कोण आहे फिल्डर. आयुष याला मंगेश डांगणे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. आपल्या धंद्यातून पैसे कमवायचे छत्रपतीची शिवजयंती जाहीर करायचं आणि माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या नवजवानांना इथे बाकी तुम्ही बक्षीस देऊन बघायला मिळेल. व्हॉट अ फिल्डिंग. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. आणि हीच तर खरी ख्याती आहे ना आगवणकराची. एकदा जोरदार टाळ्या असायला पाहिजे त्या खेळाडूला. आहा काय आवाज बघायला मिळतोय. दादा घ्या पाणी आणलं एवढं मैदानामध्ये तुमच्यापर्यंत. काय जिद्द चिकाटी कणखरपणा. जसा तो पागेऱ्याचा दोरा असतो ना घट्ट एकामेकाला गुंतलेला तशी ही गुंतलेली टीम तुम्हाला बघायला मिळते. चर्चेचा विषय सतत चर्चा असते आगवणकरच्या या आगवणकर बॉईजची. पुन्हा एकदा अनुज आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. गुड फिल्डिंग. आणि इथे बाकी पहिलं षटक संपलं. पहिल्या चेंडूवर बॉक्सवरचा विकेट झाला बाद झालं जब्बीर खान आणि 6 धावा झाल्यात. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये शेवटचा पॅन आजच्या दिवसातला दीपक 11 आणि साई स्पोर्ट्स कासा आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लक्षात ठेवा माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय. इनिंग ब्रेकमध्ये 4 सर्कल संपल्याच्या आत तुम्ही टॉस बॉक्समध्ये यायला पाहिजेत. दीपक 11 आणि एका साईडला साई स्पोर्ट्स कासा. चला आता बाकी तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. रोहित बावकू. बघा आम्हाला माहिती आहे तुमच्याच गावातला खेळ नावं सांगतायत. काय केली ते नाम काय करे करे. रोहित नावाचा गोलंदाज. चला घाई करा मित्रांनो. टाइम ऑन आहे. 12 मिनिटाचा अवधी आहे तुमच्या समोर विसरू नका. ओहो हो काय गोलंदाजी पण चायना मन. चेंडू पडल्यानंतर वाटला की बाहेर जाईल. इथे बाकी गुगली आलाय पण लेफ्टीला गुगली म्हणत नाही आहे. चायना मन बघायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतं रोहित.
ऑफ साईडला 4, ऑन साईडला 3 फिल्डिंगची रचना बघायला मिळते. ओ जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळत आहेत. गावागावाचं नाव करताना पंचमुखी त्यांचं असताना पंचराच्या उजव्या साईडला वळायचं, खाडीच्या किनाऱ्याला कोपऱ्याला जे गाव आहे ना ते खरं माझं आगवण गाव. आणि आज जे गाजवतात क्रिकेट ते आगवण करतो क्रिकेट बघायला मिळतो अंडरआर्म. हो हो हो, इथे बाकी जबरदस्त कॅच घेतलाय, गडी बाद झालेत आणि कॉट बिहाइंड पकडल्या गेल्या, यष्टांच्या मागे बाद झालेत त्या युग. आता बाकी नवीन बॅटर जात आहेत. निशांत पवार एका साईडला, निलेश मिश्रा आणि निशांत पवार. गतवर्षी खूप चांगली स्पर्धा त्यांनी गाजवला. जेव्हा जेव्हा जब्बीर आउट व्हायचा 2 बॅटर्सनी चांगला धावा काढल्यात आणि आपल्या संघाला सातत्यपूर्ण विजय मिळवून देण्याचं काम केलंय. काय जबरदस्त मैदानाच्या आत चेतना, ऊर्जा, शक्ती, संघर्ष, कसं लढावं कसं टिकावं ह्या सर्व गुणांनी संपन्न असणारा आगवण संघ बघायला मिळतोय. आणि नुकतेच त्यानं 10 चिटशॉट आणि 2 बॅट निलेश स्पोर्टचे प्रॉपरायटर निलेश गलिया यांनी जाहीर केलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 6 धावा फलकावर लागल्यात आणि 2 गडी बाद झालेत. पुन्हा रोहित बॅटची एज घेऊन सरळ चेंडू निघून जातोय. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केलाय, गुड कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी हाताळताना बघत आहात. इथे धावसंख्या ती 4 चेंडूमध्ये 1 देखील धाव दिले नाही आहे. डॉट डॉट विकेट डॉट अशा पाहिजे गोलंदाजी केलाय. पुन्हा रोहित लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. हा एक धाव बघायला मिळते. बघा कोणीतरी लाइटिंग मारतात. हा 1 मिनिट थांबा. लेझर मारतात कोण? ज्याच्याकडे सापडेल ते आम्ही बंद करून टाकू. लेझर कोण मारतंय? ज्याच्या हातामध्ये लेझर आतमध्ये. ओ काय गोलंदाजी बघायला मिळालेत. आईच्या गावात हा शब्द वापरावा लागेल. काय सुंदर गोलंदाजी हाताळलाय. चेंडू टळला, टर्न झाला आणि फलंदाजी पकडलाय. आणि ह्यालाच तर म्हणतात ना, संघर्षातून ठिणगी पेटवावी, ठिणगीतून डोंगराला आग लावावी आणि डोंगराला आग लागली की वणवा लागावा. तशा पद्धतीची गोलंदाजी करत असताना व्हॉट अ बॉलिंग क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. आणि ते आगवणकर संघाकडनं 3 गडी बाद झाले. संतोषजी काय म्हणाल? नक्कीच ज्या पद्धतीने आज पॉझिटिव्ह बॉडी आपल्याला पाहायला मिळते आगवणकरांची. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक समोर मोठा संघ आहे, परंतु मोठी सफलता आपल्या गोलंदाजाला देखील मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच बळावर जर पाहिलं तर जी पॉझिटिव्ह थिंकिंग आपण पाहतो नाही, मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग येते, ती आज थिंकिंग आले त्यांची. निश्चितच खूप सुंदर एक्सप्लेन केलं संतोषजी. अनेक वर्ष ज्यांनी अंडरआर्म केल्यात आणि खऱ्या अर्थाने मला ज्यांच्याकडून अंडरआर्म शिकायला मिळालं ते आमचे गुरुवर्य म्हणायला हरकत नाही. लहान असो मोठा असो काही गोष्टी शिकायला मिळतात. संतोष पाटील खऱ्याने कौतुक करायला पाहिजे. पण जी ऊर्जा, जी जिद्द, जी संघर्ष आणि स्पीड आहे ना, हे तुम्हाला आगवणकर बघायला मिळतं. 2 षटकं, 7 धावा, 3 गडी बाद. आता बाकी जिग्नेश नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पण गुड्डू सारखा बॅटर अजून देखील मैदानात आहेत. कारण हे 2 बॅटर असे आहेत 2 षटकात देखील 20 ते 25 धावा काढू शकतात. कारण क्षमता आहे. आणि आता आहेत ते तुम्हाला बॅटिंगवर निशांत पॉवर स्ट्राईकवर आहेत. गोलंदाजीसाठी जिग्नेश. ओ हो हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. समुद्रामध्ये भरणाऱ्या भवऱ्याला आणि जमिनीवर दोऱ्याने टाकणाऱ्या भवऱ्याला ज्या पद्धतीने हातावर घेता येते ना, या गोलंदाजाला बॅटीवर घेता येत नाही. जबरदस्त कमबॅक केला. काय सुंदर गोलंदाजी हाताळतायत. पुन्हा एकदा आपल्या षटकार राऊंड विकेट मारा करता जिग्नेश. बॅकफुटला गेले. मी म्हणतो की या फलंदाजाकडे क्षमता आहे. कारण हे 2 असे बॅटर आहेत काहीही केव्हाही नांगी टाकू शकतात, धावा काढू शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा या फलंदाजांनी धावा काढताना आपला पॅरेडाईज संघाला वाचवला. 4 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 11 धावा. निशांत पवारवर मोठी जबाबदारी. अनेक वेळा चांगली फलंदाजी केलाय. मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला तारण करता ज्याला म्हणतात ना, जिथे संघ अडकतो, जिथे संघ थांबतो आणि तिथे खऱ्या अर्थाने संघ जिवंत. चला आगवणकर घाई करा, 12 मिनिटाचा अवधी आहे, तिथे घालवू नका. चला पुन्हा जिग्नेश आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू हाताळतात. ओ जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळालो. चाहतामध्ये चेंडू गेला, डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी जिग्नेश हाताळतात. 11 धावा या फलकावर बघतात. चला दीपक 11 आणि साई स्पोर्ट्स कासा तयार आहे इनिंग ब्रेक टॉससाठी.
ओ हो हो, काय जबरदस्त शॉट बघायला मिळते. दोन क्षेत्ररक्षकामधला चेंडूला विजेच्या कडकडाने बाहेर पाठवलाय. जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघायला मिळतात. आणि मी अगोदरच म्हटलं होतं ना की हे दोन बॅटर असे आहेत धावा काढू शकतात. धावसंख्या होती ती म्हणजे 15. तिसरं षटक मार्गस्थ आहेत. 15 धावा झाल्यात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला हा जर 7वा संघ बघायला मिळेल. इथे जो क्वालिफाय तो 7वा संघ बघायला मिळेल. आणि मग शेवटचा पॅनल आहे. चला दीपक 11 साई स्पोर्ट्स कासा तयार राहायचा आहे. टॉस बॉक्समध्ये या 4 षटकं संपली की आपण टॉस करणार आहोत. क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल केलाय. सौलाऊस म्हणजे 4 चेंडू टाकलेत 15 झालेत हे ते सांगितलंय. ओ इथे बाकी खेळलेत. अतिशय सुंदर चेंडू. ओ हो हो, इथे चुकीचा थ्रो पण चांगलं गायदर अनुजने केलं. अजून देखील या षटकातला एक चेंडू बाकी 15 धावा फरकावर लागल्यात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट फाईट क्रिकेट. काय क्लास दर्जा बघायला मिळतोय. पुन्हा जिग्नेश गुड शॉट बॅकफुटला गेला. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. पुरेपूर फायदा उचलला. चेंडूला पंच केलं आणि अशा पद्धतीने 19 धावा या फलकावर बघायला मिळतात. 3 षटकं 19 धावा परफेक्ट टाइमवर टाकलेत. आमचे टाइम पेपर म्हणतात की परफेक्ट टाइमवर बघितलं 12 मिनिटाच्या आत 3 षटकं टाकलेत. 6 मिनिटात 3 षटकं टाकले. काय जबरदस्त कमबॅक केलाय. आगवण करण्यासाठी टाळ्या मारा. 6 मिनिटात 3 षटकं टाकले. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. आता बाकी शेवटचं षटक घेऊन जाते गोलंदाज बघायला मिळतोय तो हर्षल नावाचा बॉलर तुम्हाला बघायला मिळतोय. 19 धावा फलकावर लागल्यात. स्ट्राईकवर आहेत ते गुड्डू. यंगिस्टा आगवणकरचं हे येणारं पुढचं भवितव्य हे आपण इथे बघत आहात. पुन्हा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू गोलंदाज जातो म्हणजे हर्षल. इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग केली. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते 20 धाव फलकावर लागल्यात. जबरदस्त क्रिकेट. काय संघर्ष बघायला मिळतंय. एका साईडला आगवणकर एका साईडला पॅराडाईज. ओ हो हो, जबरदस्त शॉट. निशांतच्या बॅटनं चौथा चौकार बघायला मिळतोय. गुड बॅटिंग निशांत पवार. धावसंख्या झाली 24. 17 मधले 4 चौकार आहेत. 9 चेंडू आणि 17 धावा. जबरदस्त बॅटिंग निशांत पवार करत असताना अगोदरच्या मॅच मध्ये निलेशने बॅटिंग केली. आता निशांत पवार करतायत. क्वीन बॉल इथे बाकी दांडा गुल झालाय. दांडा गुल झालाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. बॅट आणि पायामध्ये गॅप राहिला आणि त्या दरीतून चेंडू निघतोय आणि इथे तिफळाची चांगलं कमबॅक केलाय. आणि आता जातात नवीन बॅटर सोयल. बघा कशा पण चेंडू लेग ब्रेक झाला. धावसंख्या 24. 3 चेंडू अजून येणे बाकी आहेत. गडी बाद झाले ते 4. पॅराडाईज प्रथम बॅटिंग करत असताना विजेता संघ हा तुम्हाला बाकी आजच्या दिवसातला 3रा आणि स्पर्धेतला 7वा संघ बघायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळायचा आहे. कॅच. जबरदस्त विकेट. पुन्हा लेग ब्रेक आणि जबरदस्त कॅच घेतलाय. यष्टीरक्षक आहेत ते राहुल. वॉट ऑफ फिल्डिंग. काय चैतन्य, काय स्पिरिट, काय तो दर्जा, काय तो क्लास, काय तो असलेला संघर्ष तुम्हाला बघायला मिळते. बून बून में लिखा है क्रिकेट का नाम वो है आगवन की टीम के खिलाड़ी जिनका टीम का नाम है आमी आगवनकर. काय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतोय. ना तारा आहे ना वारा आहे. आम्ही तर फक्त खाडीमध्ये राहणारे माशी समाज आहे आणि इथून फक्त क्रिकेट आणि क्रिकेट शिवाय हाच आमचा धर्म आहे आणि तेच आमचं गाव आहे ते म्हणजे आम्ही आगवनकर. काय जबरदस्त कॅचेस पकडले. जबरदस्त गोलंदाजी बघत असताना 24 धावा झाल्यात. आता 2 चेंडू बाकी आहेत आणि विशाल आग्रे आले बॅटिंगसाठी.
विशाल आगरे बॅटिंगसाठी आले. 24 धावा फलकावर लागल्यात. जबरदस्त कमबॅक करत असताना गोलंदाजाने कमबॅक केल्यात. 2 चेंडू बाकी आहेत आणि हॅट्रिकचा चान्स आहे. बघूया स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक बघायला मिळेल का. धावसंख्या 1 निवडल्या. धावसंख्या होते ती 25 धावा. शेवटचा चेंडू आणि गुड्डू आहे स्ट्राईकवर. गुड्डू 1 चेंडू 1 धावसंख्येवर खेळतात पण जबरदस्त शेवटचा बॉल. एक बायच्या रूपात 1 धाव बघायला मिळते आणि धावसंख्या होते ती म्हणजे 26 धावा झाल्यात. 27 धावा विजयासाठी करायचे आहेत. संतोष टॉस करता एका साईडला आहेत म्हणजे दीपक 11 आणि एका साईडला साई स्पोर्ट्स कासा. हॅलो, तुषार राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस जिथे एका बाजूला कासा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दीपक 11. आपण पाहतोय दीपकजी राऊत सर. येस, आपण पाहतोय कॉल असेल कासा साई कासा टीम आपल्याला पाहायला मिळते. साहेब आलाय. आपण पाहतोय दीपक 11 टीम. अपन पाहतोय टॉस जिंकला. टॉस जीता क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग. और आज पूरा टीम अपना है. मोहित नहीं है, अन्नू है. इस मैच में खेल के कैसा लग रहा है? जिस तरह से अगर देखा जाए गए साल में भी अच्छे खेले थे आप, लेकिन इस प्रतियोगिता में हिस्सा लेके कैसा लग रहा था? धर्मवीर आनंद के साथ में टूर्नामेंट खेलने में भी अच्छा लगता है क्योंकि ये लोग बहुत जगह अच्छा अच्छा काम भी करते हैं, तो यहाँ खेलना तो बनता ही है. आज नया टीम है. अगर देखा जाए तो अपने बॉयज पालघर बोईसर में फर्स्ट टाइम ये टीम आया है. एक्सपीरियंस नहीं रहेगा उसके सामने, कोई कैसा खेलता है क्या है ये एक्सपीरियंस नहीं रहेगा, लेकिन आपको आपका गेम बेस्ड देना है. क्या कहना चाहोगे इसके बारे में? इधर ये नहीं खेलना है, लेकिन हम लोग गए खासा वासा खेलने भी गए तो खेले ये लोग के साथ भी. टेनी उन्हीं लोग तो रेगुलर खेलते ही रहते, तो देखते. थँक्यू व्हेरी मच. टॉस जीत आहे. फर्स्ट फील्ड डिसिजन. नक्कीच टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आमची पण फिल्डिंगच असली. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. असा कोणता फलंदाज आहे ज्याच्यावर तुम्हाला पूर्ण भरोसा आहे? किरण आहे, नंतर सूरजभाई आहे. कासा साईडला तुम्ही भरपूर मॅच खेळतायत, परंतु पालघरमध्ये आल्यानंतर अशा टुर्नामेंट आपल्याला त्या ठिकाणी पण पाहायला मिळत आहेत का? खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि खेळायला मजा येईल. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. शॉर्टमध्ये उत्तर दिलंय परंतु बेस्ट आहे. इथून आपण पाहतोय बॉल सिलेक्शन करा. साई कासा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहतोय मॅच सुरू होईल. पुन्हा एकदा आपल्याला दीपक संके सर जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू संतोष. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 26 धाव विजयासाठी करायचे आहेत. पॅराडाईज विरुद्ध आम्ही आगवणकर हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. रेहान पहिला चेंडू घेऊन जातात. समोर बॅटर आहेत ते अनुज. आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झालेत आणि ते बाद झाले बॉक्स आउटचा विकेट. अनुज मोठ्या संकटाचे कहरे बादल कहते धुक्के बादल, म्हणून तर मोठ्या आता 2च बॅट आहेत, म्हणून 2 बॅटी देत आहेत निलेश स्पोर्ट्सचे मालक मनीष गाडी यांनी सांगितले की 2 बॅट देखील त्यांना आम्ही देतोय आणि 10 टी-शर्ट देतोय. यांच्या पाठीशी नेहमीच मोलाचा हातभार लावणार आहे हे निलेश स्पोर्ट्सचे मालक मनीष गाडी आपण बघत आहात. जरी पहिला गडी गेला तरी यांच्याकडे अजून 2 बॅटर आहेत, पण जबरदस्त गोलंदाजीचं काम सातत्यपूर्ण तुम्ही बघितलं. रेहानला जबरदस्त गोलंदाजी टाकतोय. पहिला चेंडू बॉक्स आउट झालाय आणि आता नवीन बॅटर गेले तुषार.
26 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. TRUSH तुषार बघायला मिळतोय. 27 जीत के लिए बनाने हैं. 26 आपने बनाया है, 27 जीत के लिए रखे हैं. स्ट्राईकवर आलाय तुषार. पहिला चेंडू बॉक्स आउटचा विकेट गेलाय. बॅकफुटला गेलाय, चांगला कट केलाय. एक धाव तिकडे बघायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं विशालकडनं. चांगलं बॅकिंग झालं. बाहुबली जबीर खानकडनं एक धाव बघायला मिळते. खातं खोललं गेलंय. काय प्रेक्षक बघायला मिळते. आगवणकर आहे ना, ना तळा आहे ना बंधन आहे. हे तर माझ्या खाजनातलं गाव माझं आगवणकर आहे. हे तुम्हाला बघायला मिळतात. खाऱ्या वाराने जगणारे समुद्र सपाटीमध्ये राहणारे आगवणचे गाव आपण पाहत आहात. 27 धाव विजयासाठी आहे. चला वेळ दडवू नका. दोन्ही संघाला विनंती आहे. टायमर ऑन आहे, मग तुम्ही करू नका. ओ खराब क्षेत्ररक्षण गुड्डू कडून झालं नाहीये. दोघं जण बघत आले. तू येतो की मी येतोय. आणि चेंडू सरळ निघून गेला सीमा पलीकडे. 4 धावा. त्याला फिल्डिंग कोणी केली होती तिथे. बाउंड्री वाली 100 रुपये बक्षीस राहिला आहे. आयुष यस महेश दादा मॅचचा आनंद घेत आहेत. महेशजी, मंगेश दादी, काय मॅचचा आनंद. ह्याला तर म्हटलं छत्रपतीचं मावळ हेच माझं खरं कोकण, हेच माझं काय. छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहात. धर्मवीर दिल्याने कल्पना आपण बघितली. हिंदू हृदय समाजाच्या पाठीशी ज्यांनी काम केलं धर्मवीर आनंदिग साहेब. गरिबांच्या पाठीशी उभे राहणारं, अडचणीतल्या माणसाला पुढे सहकार्य करणारं आणि तेच ध्येय निमित्त साधलं माझ्या या निश्चितच धर्मवीर प्रतिष्ठाननी. आणि म्हणूनच ते हे तुम्हाला डोनेशनची पूर्ण मॅच बघायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू हलक्या वेळेने खेळलेत. एक धाव बघायला मिळेल. धावाचा चान्स पडतो. एक धाव पूर्ण होते आणि एका धावाने विचार केला. धावसंख्या होते ती 6. जबरदस्त काटेकी टक्कर. आणि ही जी लढत असते ना अशा कमी धावाची, ती शेवटच्या चेंडूपर्यंत जाते. आणि त्याला मराठीमध्ये एकच शब्द येतोय, चित्तथरारक लढत. ही तुम्हाला बघायला मिळते. आज देखील ओव्हरऑलमध्ये आम्ही चित्त लढत अनेक पाहिल्यात. शेवटच्या 2 चेंडूपर्यंत गेल्या मॅच आपण बघितल्यात. काऊराम काका स्फूर्ती चषक जी अतिशय मोठी नामांकित स्पर्धा भरतायत. पन्नाईच्या मैदान आपण बघितलेत. हलक्या वेळी घेऊन काढले. काय सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळते. बर्फाचा गोळा घ्यायचा, गावामध्ये थोटाला मारत मारत फिरायचा, तशा पद्धतीची ही बॅटिंगकडे बघायला मिळते. कुल माइंड, शांत चित्ताने अगदी शांतपणे खेळताना बघायला मिळत आहेत. फलका धावसे खेळला गेला 7. 19 चेंडू 20 धावा. बिलकुल काटेकी टक्कर आहे. रेहान नावाचा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हलक्या बॅने खेळला. दिशा दिलाय फक्त ऑन साईडला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केले 8 धावा या पहिल्या षटकात फलकावर आलाय. एक जरी गडी बाद झाला ना तर धावसंख्या येतं. आता 18 चेंडू 19 धावा. 18 चेंडू 19 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघता. नुकताच पॅराडाईस मानाचं वर्ल्ड कप जो विजेता संघ झाला पॅराडाईस संघ आपण बघितल्यात. पण धर्मवीर म्हटला की वेगळी कलाटणी देणारा यावर्षी अनेक वेगवेगळे संघ आपण सुपर 8 मध्ये जाताना बघितलेत. यानंतर बाकी आपण सामना बघणार आहोत. दीपक 11 साई स्पोर्ट्स कासा टॉस जिंकला. दीपक 11ने फिल्डिंग घेतलाय. साई स्पोर्ट्स काशाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय. चला बाबांनो, आपण वेळ करू नका. ही वेळ आम्ही पकडणार नाहीयेत की बॅट्समनने घेतलेला टाइम आउट आहे. चला घाई करा. 12 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. विशाल आगरे नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. टगिर इज अ पेट नेम, पण तुम्ही हे करताना कधी पण ऑफिशियल नाव टाकायचं. विशाल. बघूया आपल्या सगळं पुढचा चेंडू हाताळतात. हलक्या बॅटिंग खेळलेत. कट केला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये होता. हा गोलंदाजनं मॅजिक केला आहे. ह्याला मी जगलर सांगतो, कारण त्याचा चेंडू कोणता कसा निघेल काही सांगू शकत नाही. कोणताही मैदान हो, कधी कधी प्रत्येक चेंडू याचा खाली बघायला मिळते. निश्चितच अनेक मात्र जमवणारा आणि मोठ्यांचा रिस्पेक्ट आदर करणारा हा विशाल नावाचा तुम्हाला क्रिकेटपटू बघायला मिळतोय. अनेक वर्ष ज्याने सातत्यपूर्ण सेवा केल्या पॅराडाईज संघाची. मोठा शॉट पण त्याहीपेक्षा चांगली फिल्डिंग. 1च धाव बघायला मिळते. धावसंख्या 1ने वाढली जाते. धावसंख्या होते ती. बघा आगवणकर, तुम्ही जायचं, तुम्हाला जशी हवी तशी बॅट 2 दिल्या जातील.
4 लोक जा, कोणाकोणाला हलक्या हलक्या बॅट करा, हे चित्र दिसायला कामा नये. म्हणूनच तर तुम्हाला 2 बॅट आणि 10 टी शर्ट निलेश स्पोर्ट्सचे मालक मनीष गाले यांनी दिलेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 11 धावा. 16 चेंडू 16 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. काटेकी टक्कर ज्याला म्हणतात ना, ती मॅच पाहायला मिळते. सरळ चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूच्या पाठीमागे जबीर खान थ्रो बघायला मिळते. गॉट रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त रनिंग विकेट बघायला मिळते. सेकंदाला धावावं, मिनिटाला पळावं, तासाला थांबावं, दिवसाला बघावं आणि वर्षाला ज्याचं नाव करावं ना, ती मॅच तुम्हाला बघायला मिळते. धर्मवीर चषक आपण बघत आहात. मानाचा, सन्मानाचा आणि तुम्हा सर्वांना लोकप्रियतेचा. धावसंख्या झाला 12. चांगला ड्राईव्ह. हो, काय खराब क्षेत्ररक्षण केलं. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खानकडे नाही, डिक्लेअर झोनला गेलाय. डिक्लेअर झोन बघायला मिळते, पण वाचायला पाहिजे होते धाव तिकडे, कारण हे दोन्ही बंधू एवढे जबरदस्त फिल्डर आहेत ना. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतात. एका साईडला अयू आणि दुसऱ्या साईडला सोयल बघायला मिळतात. दोन्ही भावंड जबरदस्त क्षेत्ररक्षण करतात अनेक वेळा. आणि तिसरा भाऊ इकडे आहे. येणाऱ्या 2 वर्षात हा देखील आम्हाला बघायला मिळेल. बॅकफुटला गेलाय, चेंडू टॅप केलाय, डिक्लेअर झोन मध्ये जाते. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला. धावसंख्या होते ती 14. 13 चेंडू 13 धावा. काय मॅच बघायला मिळते. सर्वांचं लक्ष लागलं ह्या मॅच कडे. वॉचिंग करणारे युट्यूबर घर बसता मोबाईलवर बघायला मिळतात. आम्ही आगवणकर विरुद्ध एका साईडला पॅराडाईज. पंचाने DRS घेतलाय आणि पंच येतात बघण्यासाठी. 320 लोक रात्री आत्ता लाईव्ह बघतायत. 12:25 झाले. 320 लोक बघतात आणि निश्चितच मला वाटतं पॅराडाईज आणि जास्त आगवणकर हीच लोक ती मॅच बघत असतील. बघा, बाकी कोणी बघू नका, आमचं बघतात. पंच सांगतील तो डिसिजन आपल्यावर पोहोचवू. पण जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. हे विकेट जर गेलं ना तर थोडंसं कमबॅक बघायला मिळेल, कारण नंतर येणारे बॅट्समन नवोदित आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. चांगला पैसे गोलंदाजी हाताळली. मी म्हटलं ना की विशालकडे जी क्षमता आहे, कोणता चेंडू कुठे कसा टर्न होईल, कुठे कलाटणी घेईल, हे बघता येत नाही आहे. यावर्षी बाकी आपण संपूर्ण हे मॅचमधलं मिळणारं डोनेशन देतोय ते कॅन्सरग्रस्त लोकांना, ज्याला ब्लड कॅन्सर झालं. आणि गडीबाद गुड डिसिजन. गडीबाद आउट झालेत. गुड स्टंपिंग. खूप चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण केलं आणि इथे बाकी बाद झालेत. धावसंख्या आहे ती आता नवीन बॅट पण तुम्हाला हर्षल बघायला मिळतो. ह्याच्याकडे आहे क्षमता बॅटिंग करण्याची. 14 झालं. 12 चेंडू 13 धावा. काय कलाटणी देणारा चेंडू बघितला. आता बाकी तुम्हाला बॉलर बघायला मिळते तो शिर. अतिशय वेगवान मारा करणारा, लेग कट ऑफ कट अशी गोलंदाजी करणारा आणि या वर्षात भन्नाट गोलंदाजी टाकण्याचं काम या गोलंदाजी केलं. ओ हो, काय झालंय. कुठे चेंडू निघून गेलाय. 12 चेंडू 13 धावा. तौसिफ नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. खंडाळ्याच्या बोगद्यामधून हा गाठ निघून गेलाय. तौसिफ ओहो हो, जबरदस्त शॉट होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, नाही तर सुसाट वेगाने चेंडू निघून गेला. तोसिर नावाचा बॉलर तो बघायला मिळतोय. धावसंख्या 1 वर धावसंख्या होते 15. 11 चेंडू 12 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. 7वा संघ बघायला मिळणार आहेत. यातील विजेता संघ हलक्या बॅटीने खेळलेत. फक्त दिशा दिला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 1 धावाने विचार केला. 17 धावा फलकावर लागल्या जात आहेत. 10 चेंडू 11 धावा. रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. ते म्हणजे प्री क्वार्टर फायनल सामना. एका साईडला विचार केला फक्त 26 धावा काढल्या. 7वा धावा विचार साईड 10 चेंडू 11 धावा. आम्ही आगवणकर आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो पॅराडाईज. तौसिर पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय.
ओ इथे बाकी पंच खुणावतात. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 17. आता बाकी 10 चेंडू आणि 10 धावा. चित्तथरा लढा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आणि म्हणूनच तर म्हणतात अनिश्चितता हा क्रिकेटचा भाग आहे. कधी बॉलरकडे तर कधी फलंदाजाकडे, कधी कुठे कलाटणी घेईल हा खेळ सांगता येत नाहीये. जिद्द आणि जिद्द, संघर्ष आणि संघर्ष नटेला सामना. डायरेक्ट हिट आणि मोठा झटका बघायला मिळतोय. जब्बीर खानचा थ्रो बघायला मिळाला आणि इथे बाकी गडी बाद झालेत. हु इज द न्यू बॅट्समन? आता कोणता नवीन बॅटर येतोय? जब्बीर भाईचं कसं आहे माहिती आहे का, व्हॉलीबॉल कोच आहे, त्यांना माहिती आहे मॅच कुठे मारायचा, त्याच्यामुळे बरोबर त्याने स्टंप आउट केलाय आणि इथे मोठा झटका होत. चला बॅटर तुम्ही बाहेर या. बॅटर इकडे थांबा, इथेच थांबा दादा. राग नका मानून नियमाचे पालन करावं लागेल. हा, आयुष नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. आयुष 9 चेंडू 10 धावा. काय लढत बघायला मिळालाय. प्रत्येकाची लक्ष लागले त्या सामनाकडे, कोण विजयी संघ होईल बघायला मिळते. पण निश्चितच आम्ही आगवणकर संघ मागितला की हार न मानणारा, भल्या भल्याना त्यांनी पाणी पाजलं. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मोठमोठ्या संघाला देखील पराभूत करण्याचं काम केलंय. 10वीची परीक्षा असताना गत 2 वर्षापूर्वी खेळायला आले होते. पुन्हा तौसीर हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू गेला कव्हरच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला पुनश्च बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होते 18. 8 चेंडू 9 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. धर्मवीर चषक, धर्मवीर पटेल आयोजित. संपूर्ण पैसा यावर्षी ज्यांना ब्लड कॅन्सर झालाय त्याच्या संपूर्ण उपचारासाठी हा पैसा वापरला. दरवर्षी काही वेगवेगळे उद्दिष्ट घेऊन हा संघ तुम्हाला बघला. हिंद हृदयाच्या संघाचे कार्याशी एकनिष्ठ झाले. आनंदी गीत तुम्हाला बघायला मिळाले. तौसीर आणि नवीन बॅटर आहेत ते आयुष. हलक्या पद्धतीने खेळून काढला. पुन्हा 1 धाव बघायला मिळते. गुड बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग त्यांच्याकडनं बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होती ती 18. बघा पंचाने DRS घेतलाय. पंचाला आऊट आहे तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात, पण दिस फेर डिलेवरी. फेर डिलेवरी आहे आणि पंचांना जर वाटलं ते पंच घेऊ शकतात. हे आम्हाला आयोजकांनी सांगितलेलं नियम आम्ही तुमच्याकडे पोहोचवतो. उद्या असं टाकू नका की दीपकदाने कॉमेंटर असं टाकलं. स्पष्ट बोलणार आम्ही व्यक्ती आहेत. आयोजकांनी सांगितलं ते आमच्याकडे आपण मांडतोय. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या बघा कशा पद्धतीने. आता मॅचचं सिच्युएशन आहे. 19 धावा, 7 चेंडू 8 धावा आणि 8 धावा देखील अंडरामध्ये खूप मोठ्या आहेत. 7 चेंडू 8 धावा. 7-8 ची गरज आहे. तौसीर तेज तरार गोलंदाजी टाकण्याचं बघायला मिळालं. प्रचंड वेग आणि वेग आपण या गोलंदाजाकडे पाहिल्यात. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच खुणावतात. वाईट बॉल आणि इथे कोणी पाठीमागे खुणावलं होतं की हा. धावसंख्या 1 ने वाढून 20 होते. आता 7-7 हम चलेंगे. 7-7 पण 7 चेंडू 7 धावा. जबरदस्त मॅच. कृत्रिम लाईट बघायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात राहून रात्रीच्या दिव्यामध्ये इथे बाकी मॅच बघायला मिळते. धर्मवीर चषक 7 चेंडू 7 धावा. हलक्या बॅटीने खेळून काढला. 1 धाव पुनश्च बहाल होते आणि 1 धावांची धावसंख्या झाली ती 21. आता बाकी 6 चेंडू 6 धावा. मॅच जर आवडली असेल दर्शक टाळ्या मारायचा, जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. काय मॅच बघायला मिळालाय. किती 10 मिनिटं घेतली.
चला जबीर खान. ओ इथे चेंडू वाईट जातोय. धावसंख्या होते ती म्हणजे 22. बघा विकेटचा विचार केला ना, 5 गडी बाद झालेत ते म्हणजे पॅराडाईज संघाचे आणि 3 गडी बाद झालेत आगवणकर संघाचे. 5 गडी पॅराडाईज संघाचे बाद झालेत, 3 गडी बाद. आता सिच्युएशन आहे 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला पॅराडाईज ज्याने 26 धावा केल्या, 27 धावाचं लक्ष उभं केलंय आणि आम्ही आगवणकर बघायला मिळतात. हलक्या बॅटरने खेळून काढल्यात. 1 धावा पुण्याशी तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या ती म्हणजे 23. 5 चेंडू 4 धावा आणि सामना बरोबरीच झाला तर विकेट बघण्यात येईल आणि ज्यांचे विकेट कमी असतील तो संघ विजयी घोषित केला जाईल. विकेट नाही दिला आणि सामना बरोबरी झाला तर तुम्ही विजय होऊ शकतात. 3 जरी काढले तर विकेट नाही दिला तर. 5 चेंडू आहेत, 4 धावाची आवश्यकता. क्षेत्रक्षावर थोडंसं बदल केला जात आहे. आता बघते स्ट्राईकवर आहेत ते आयुष. काय जबरदस्त मॅच बघायला मिळते. प्रत्येकाचं लक्ष लागलंय सामनापर्यंत. हलक्या हाताने खेळून काढलेत. खराब थ्रो आणि ते 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार की धावसंख्या होते ती म्हणजे 24. 4 चेंडू 3 धावा. सामना बरोबरीच जरी झाला आणि विकेट नाही गेले तर बाकी तुम्हाला संघ विजय बघू शकतो. पण क्रिकेट आहे, सांगू शकत नाही. कारण जब्बीर खान हा देखील एक जुना जाणता कसलेला गोलंदाज म्हणून बघायला मिळते. आता बाकी स्ट्राईकवर आहेत ज्याने 11 चेंडू 13 धावा काढून खेळतो राहुल नावाचा बॅटर. 4 चेंडू 3 धावाची आवश्यकता. सामना बरोबरीच झाला तर विकेट बघण्यात येईल आणि विकेट गेलेत 5 पॅराडाईज संघाचे आणि 3 विकेट बाद आहेत ते बाकी आगवणकर संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाजी क्षेत्र जवळ, कव्हर जवळ आहे, पॉइंट जवळ आहे. इथे बाकी त्रिफळाची. मी म्हटलं ना की जब्बीर खानकडे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि आता बाकी हो इज अ न्यू बॅटर. पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. चेंडू पडल्यानंतर खाली झाला, थोडासा कट आला. तुम्ही वाईड बघण्यासाठी गेलेत. चला बॅट्समन या. बॅट्समन तुम्ही तिकडे थांबा. जो बॅट्समन इन आहे त्यांनी तिकडे थांबा. आऊट झालेला येऊन द्या. राग मानू नका. जे नियमावली आहे ते नियमावली सांगतो मी. थँक्यू सो मच. चला बॅटर या. 4 त्यांचे झालेत, तुमचे 5 आहेत. हु इज बॅटर? बॅट्समन नेम अमित नावाचा बॅटर. 3 चेंडू 3 धावा. बघा हाच तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय. राकेश परदेच्या इकडे यांनी फायनल मारली आणि तेव्हाच सांगितलं की धर्मवीर चषकमध्ये आम्ही या संघाची एंट्री फी घेणार नाही आहेत आणि तोच संघ आज तुम्हाला बघायला मिळतोय. थँक्यू सो मच अत्तेज रावसाहेब, तुमचं मनापासून कौतुक. जबीर आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. पाच गडी बाद झाले. आता बाकी 2 चेंडू 2 धावा कराव्यात लागतील. 5 गडी बरोबर झालेत. 2 चेंडू 2 धावा कराव्यात लागतील. पंच आलेत बघण्यासाठी. DRS घेतलाय संघाने. आऊट दिलाय पण समोरच्या संघाकडे DRS बाकी होता तो त्याने वापरलाय. 2 बॉल 2 आता कंपल्सरी काढावं लागतील. हा जर विकेट गेला तर काय लढत बघायला मिळालाय. नवोदितांना खेळवताना, मोठमोठ्याला रागवताना. बाबा थांबा तुम्ही. पंच जागेवर जातील मग डिसिजन देतील. आउट. OUT आउट. आता 2 चेंडू 2 धावा. काय मॅच बघायला मिळते. आणि हुई द नेक्स्ट बॅट्समन. 2 5 झाले दोघांचे विकेट. 2 बॉल 3. 24 झाले. 2 बॉल 3 काढायचे आहेत. सेम विकेटला बॉल आउट आहे. रोहित आहे. सेम विकेट झालं तर बॉल आउट देण्यात येईल. सामना बरोबरी झाला तर हा. आता 2 चेंडू 3 धावा. काय कमीन केलंय. ह्याला तर म्हणता क्रिकेटचा. आणि मी म्हटलं होतं ना की क्षमता आहे. कारण एक
अनुभवाची मोठी खाण ज्याच्याकडे आहे, तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय, जबीर खान. चला घाई करा, चला घाई करा. हा पॅराडाईज संघ घाई करा, वेळ खूप झालाय. पॅराडाईज जर विजयी झाला तर सोनू पिल्ले ह्यांच्याकडनं 5,555 रुपये. अनाथाचा नाथ म्हणून ज्याचे अनेक दफनविधी करतोय तो सोनू पिल्लेने जाहीर केला. पॅराडाईज संघ विजयी झाला तर 5,555 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. 2 चेंडू 3 धावा. न्यू बॅटर रोहित. अजून सामना आहे, 1 चेंडू 2 धावाची आवश्यकता. 1 चेंडू. सामना बरोबरीत झाला, विकेट सेम असले की बॉल आउट असेल याची कृपया नोंद घ्या. आणि विकेट दिला तर मॅच गेली. 1 चेंडू 2 धावा. सामना बरोबरीत झाला तर बॉल आउट, विकेट गेला तर तुम्ही पराभूत होतील, 2 काढले तर विजय होतील. काय टेन्शन देतात हो या लहान मुलाला. IPSC UPचा अभ्यासचा देखील टेन्शन एवढा नसतो, या मॅच मध्ये टेन्शन बघायला. 1 चेंडू 2 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मॅच बघायला मिळते. सामना बरोबरीत झालाय, सामना बरोबरीत. आता बॉल आउट आहे. चला बॉल आउट मॅच असणार आहे, लगेच आपण बॉल आउट करणार आहोत. नो स्कोर. ओके, नो स्कोर आहे, यार तुम्हीच बघा ना. चेक करायचंय. ओके ओके, चेक करायचं. नो स्कोर नाहीये. आपण लगेचच 4 गोलंदाज तिथे ठेवायचा, एक कीपर ठेवायचा आहे. आगवणकर टीम, आपले 4 गोलंदाज, एक कीपर